ही मी मेथी घेतले, ह्याची कोवळी कोवळी पानच घेतले, खूप जाड देठ वगैरे नाही घेतले कारण ह्याचा पराठा लाटायचा आहे. हे बारीक कापून घेतले. हे स्वच्छ धुवून 2-3 पाण्यात धुतले मी आणि पंख्याखाली सुकवून घेतले आणि मग हे कापायला घेतले. आता हे बघा, कढईमध्ये गव्हाचं पीठ घेतले, त्यामध्ये बेसन टाकले, छोटी वाटी बेसनची घेतले, मीठ टाकले चवीसाठी, मेथी टाकली, हा ठेचा आहे लसूण मिरची आणि आल्याचा, हे दही आहे, हे टांगलेलं दही आहे म्हणजे ह्याच्यातलं पाणी काढलेलं आहे, हंकट बोलतात ते. साखर टाकले, तुम्हाला पाहिजे असेल तर साखर टाका, नाहीतर नको. हळद मसाला टाकला आहे, तीळ टाकलेत, हा ओवा आहे, हा क्रश करून टाकला आहे, हिंग टाकला आहे, कोथिंबीर आहे ही, तेल टाकले. आता हे सगळं पीठ मळून घेऊ. लगेच पाणी टाकायची गरज नाही कारण दही थोडंसं ओलसर असते, कोथिंबीरला पण थोडंसं पाणी असते. पहिल्यांदा अंदाज घ्या किती पाणी लागेल. हे बघा, अजून मी पाणी काही घेतलेलं नाही. पीठ व्यवस्थित मळून घ्या. हे बघा, आता मी पाणी टाकते आणि हे पाणी गरम आहे, एक कोमट पण नाही आणि उकळलेलं पण नाही, त्याच्यामधला गरम आहे पाणी. म्हणजे आपले पराठे नरम बनतात आणि दह्यामुळे ते जास्तच नरम बनतात. आता हे तेल लावते मी. हे पीठ मी 20 मिनटं झाकून ठेवलेलं. आता हे मळून घेऊ पुन्हा एकदा. आता ह्याचे गोळे बनवू. तुम्हाला आवडेल त्या साईजचे ह्याचे गोळे बनवा. पराठे लाटायला घेऊया. हे बघा, हा गोळा घेतला मी. आता हा पिठात बुडवून लाटायला घेऊ. हलक्या हाताने लाटायचा आहे. आपली चपाती जशी लाटतो ना, मी त्याच पद्धतीने लाटले, म्हणजे जाड तेवढंच ठेवले. खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही. आता हे आपण सगळे पराठे लाटून घेऊ. सगळे पराठे आपले लाटून झालेत. हे बघा, तवा ठेवला आहे, याच्यात आता पराठा टाकला आहे. गॅस मी एकदम छोटा पण नाही आणि खूप मोठा पण नाही, मध्यम ठेवला आहे. हे बघा, हे माझं घरचं लोणी काढलेलं. दोन्ही बाजूला लोणी लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जे असेल ते तेल पण लावू शकता, तूप पण लावू शकता, बटर लावू शकता. हे मी साईपासून काढलेलं लोणी आहे. घरचं आहे त्यामुळे मी कसर न करता लावले.